नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी स्वप्नील परदेशी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। पाहूया गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। कंटेनर मधून होणारी गोवंशाची तस्करी सोनगीर पोलिसांनी रोखली। 56 गोवंशांना दिले जीवनदान। निमगु येथील घरातून अचानक बेपत्ता झालेल्या 2 वर्षीय चिमुकलीचा मृतदेह विहिरीत पाण्यात तरंगताना आढळला। एकलव्यपाडा शिवारात छापा टाकून शिरपूर तालुका पोलिसांनी अवैधरित्या गांजा वनस्पतीची लागवड आणली उघडकीस। 2 जण ताब्यात। राहुल मीणच्या निर्गुण खून प्रकरणी मोका न्यायालयात 20 पैकी 5 संशयितांना पुन्हा पोलीस कोठडी। युवा मल्हार सेनेच्या चिदोड रोड, साक्री रोड तसेच पारोळ रोड आदी 3 ठिकाणी फलकांचे अनावरण। आणि अपंग पूर्ण विकास संस्थेच्या दिव्यांग बांधवांना किराणा किटचे वाटप। आता बातमीपत्र विस्ताराने। मध्य प्रदेश येथून कत्तलीच्या उद्देशाने कंटेनर मधून होणारी गोवंशांची तस्करी सोनगीर पोलिसांनी चाळीसगाव रोड पोलिसांच्या सहकार्याने रोखली असून 56 गोवंशांना जीवनदान देण्यात आले आहे। मध्य प्रदेश येथून कत्तलीच्या उद्देशाने कंटेनर मधून होणारी गोवंशाची तस्करी सोनगीर पोलिसांनी रोखली असून या कारवाईत कंटेनरसह 26,11,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून 56 गोवंशांना जीवनदान देण्यात आले आहे। सदरची कारवाई रविवारी सकाळच्या सुमारास करण्यात आली। याबाबत अधिक माहिती अशी की सोनगीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांना गुप्त माहिती मिळाली होती की कंटेनर क्रमांक UP 21-8336 या वाहनात गोवंश जातीचे जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने मध्य प्रदेशकडून धुळ्याकडे भरून घेऊन जात आहे। त्या आधारे रविवारी सकाळी 6:30 वाजेच्या सुमारास सोनगीर पोलिसांनी सोनगीर टोल नाक्यावर सापळा लावला असता सदरचे कंटेनर दिसताच त्यास पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला असता कंटेनर चालकाने वाहन न थांबवल्यामुळे पोलिसांनी कंटेनरचा पाठलाग करून चाळीसगाव चौफुली येथे चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने वाहन आडवे लावून कंटेनर थांबविला। कंटेनरवरील चालक व क्लीनर गाडी थांबवून पळून गेले। सदर कंटेनरचा मागील दरवाजा उघडून पाहिले असता कंटेनरमध्ये गोवंश जातीचे जनावरे दाटीवाटीने भरलेले दिसले। सदर जनावरांचे दोरखंडाने पाय बांधलेले होते। पोलिसांनी 6,11,000 रुपये किमतीचे एकूण 65 गोवंश जनावरे, त्यात 4 गाई व 9 मयत तसेच 20 लाखाचा कंटेनर असा 26,11,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला। 56 गोवंशांना चाळीसगाव रोडवरील नौकर गोशाळेत देखरेखीसाठी दाखल करून त्यांना जीवनदान देण्यात आले। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील, पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे, विजय पाटील, मनोहर चव्हाण, शिरीष बधाने, सूरजकुमार सावळे, संजय देवरे यांनी केली असून कंटेनर पकडण्यास चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास ठाकरे व कर्मचाऱ्यांनी मदत केली। अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे करीत आहेत। सोनगीर पोलीस स्टेशनला आज पहाटे गुप्त बातमी मिळाली की मध्य प्रदेशमधून UP 21TN 8386 लाल रंगाचं कंटेनरमध्ये गोवंश जनावर जुळ्या बाजूकडे कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक होणार आहे। त्यावरून सोनगीर टोल नाक्याजवळ PSI सहारे व पथकाने वाहनं चेक करत असताना सदर कंटेनर हा पोलिसांच्या इशाराला न थांबता जोरात भरधाव वेगाने जात होता व त्यातून गोवंशचा वास, शेणाचा वगैरे वास आल्याने आमची खात्री झाली की त्यातच गोवंश जनावर वाहतूक होत आहे। यावरून सदर गाडीचा पाठलाग करून चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनच्या मदतीने चाळीसगाव रोड चौफुली येथे सदर वाहन थांबवून चेक केले असता त्यात दाटीवाटीने कोंबून निर्दयतेने वागून गोवंश जातीचे जनावर भरलेले मिळून आले। त्यानंतर सदर वाहन हे नौकार गोशाळा धुळे येथे रेस्क्यू करून त्यात 65 गोवंश जातीचे जनावर असून त्यातील 9 गोवंश जातीचे जनावर हे मयत झाले असून एकूण 56 गोवंश जनावर हे नौकार गोशाळेत संगोपनाकरिता त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे। तरी सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित सर, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव सर, उपविभागीय पोलीस अधिकारी साक्री प्रदीप मैराळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली केली असून पुढील तपास करीत असून सदर पळून गेलेल्या कंटेनर चालक व किन्नर यांच्या विरुद्ध सोनगीर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला। धुळे तालुक्यातील निमगु येथील घरातून अचानक बेपत्ता झालेल्या 2 वर्षीय चिमुकलीचा मृतदेह विहिरीत पाण्यात तरंगताना आढळून आल्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे।
धुळे तालुक्यातील निमगुळे येथील घरातून अचानक बेपत्ता झालेल्या 2 वर्षाच्या चिमुकलीचा मृतदेह विहिरीत पाण्यात तरंगताना आढळून आल्यामुळे धुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की धुळे तालुक्यातील निमगुळे या गावामधील प्राची प्रवीण महाजन ही 2 वर्षाची मुलगी रात्री अचानक बेपत्ता झाली. तिच्या आईवडिलांना जाग आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केल्यामुळे गावातील नागरिक जमा झाले. मध्यरात्रीच्या सुमारास सर्वांनी तिची शोधाशोध केली. मात्र रविवारी सकाळी तिचा मृतदेह निमगुळ शिवारातील एका विहिरीत तरंगताना आढळला. प्राची आणि तिचे कुटुंबीय घरात झोपले असताना दार उघडून कोणीतरी तिला उचलून नेऊन सदरचा प्रकार केला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. रावळ तालुक्यातील बोरखेडा येथील 4 बहीण भावांची सामूहिक हत्या झाल्याची घटना ताजी असताना धुळे तालुक्यातील निमगुळ येथे एका 2 वर्षाच्या बालिकेचे अपहरण करून बालिकेचा मृतदेह विहिरीत आढळून आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दिलीप गांगुडे यांच्यासह जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून शवविच्छेदनानंतरच अधिक माहिती समोर येईल. माझ्या गावात 17 तारखेला 11 वाजता रात्री घटना घडली. आईच्या कुशीत झोपलेली 2 वर्षाची चिमुकली मुलगी तिला किडनॅपर येऊन उचलून घेतात. 1 तासानंतर आईन वडिलांना जाग येते. बघतात मुलगी जवळ नाही म्हणून हो हवा होतो. गावातली सर्व मंडळी जमा होऊन इकडे तिकडे चौबाजूला पाहतात मुलगी भेटत नाही. ज्यांनी त्या मुलीचं किडनॅपर केलं त्या लोकांनी हरामखोरांनी विहिरीत फेकून दिली. 3 किलोमीटर अंतरावर 3-4 किलोमीटर अंतरावर त्या मुलीला फेकून दिलं. रात्र तर कशीबशी काढली. सकाळी उठल्यावर 8 वाजता गावात तपासला करताना आजूबाजूच्या खेड्यावरनं फोन आला की मुलगी विहिरीत पडलेली आहे आणि तिथं निर्दयीपणाने खून झालेला आहे. तरी या खुनामागे जेही आरोपी असतील, जेही दोषी असतील त्यांना पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर ताब्यात घेऊन त्यांना फाशीच्या शिक्षेपर्यंत न्यावं अशी आमची संपूर्ण गावकऱ्यांची इच्छा आहे. कारण ही घटना ही खूप मोठी घटना आहे. तरी प्रशासनाने जर एवढ्या 15 दिवसात त्यांना नाही दबोचलं तर आम्ही तीव्र आंदोलन करू. शिरपूर तालुका पोलिसांनी एकलव्य पाडा शिवारात छापा टाकून अवैधरित्या गांजा वनस्पतीची लागवड उघडकीस आणली असून सुमारे 5,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 2 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. शिरपूर तालुका पोलिसांनी बोराडीपासून काही अंतरावर दुर्गम भागातील एकलव्य पाडा शिवारात छापा टाकून अवैधरित्या गांजा वनस्पतीची लागवड उघडकीस आणली असून 2 जणांच्या शेतातून सुमारे 5,90,000ची गांजा सदृश अंमली पदार्थाच्या वनस्पतीचे हिरवी ओली ताजी झाडे जप्त केली आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली होती की बोराडीपासून काही अंतरावर दुर्गम भागातील एकलव्य पाडा शिवारात वनविभागाच्या जमिनीवर अवैधरित्या गांजा वनस्पतीची लागवड करण्यात आली आहे. त्या आधारे एकलव्य पाडा येथील डोंगरसिंग पावरा यांच्या शेतात छापा टाकला असता सदर ठिकाणी शेतामध्ये तूर व कापूस पिकाच्या आडोशाला गांजाची हिरवी झाडे लागवड केलेली दिसून आली. आजूबाजूचा परिसर तपासला असता डोंगरसिंग पावरा यांच्या शेतालगतच गब्बरसिंग फिरंग्या पावरा यांच्या शेतात देखील अशाच प्रकारे तूर व कापसाच्या पिकांच्या आडोशाला गांजाची हिरवी झाडे लागवड केलेली दिसून आली. पोलिसांनी गब्बरसिंग पावराच्या शेतातून 2,90,000 रुपये किमतीचा 290 किलोग्रॅम व डोंगरसिंग पावरा यांच्या शेतातून 3 लाख रुपये किमतीचा 300 किलोग्रॅम वजनाचा गांजा सदृश अंमली पदार्थाच्या वनस्पतीची हिरवी ओली झाडे जप्त करण्यात आली आहेत. याबाबत शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गब्बरसिंग पावरा व डोंगरसिंग पावरा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक दीपक वारे हे करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्चाव, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक दीपक वारे, लक्ष्मण गवळी, संजीव जाधव, संजय धनगर, प्रेमसिंग गिरासे, पवन गवळी, भूषण चौधरी, योगेश दाभाडे, योगेश मोरे, श्यामसिंग पावरा, आरिफ पठाण, रामदास बारेला आदींनी केली. शिरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बोराडी नजीक एकलव्य पाडा या ठिकाणी काही शेतकऱ्यांकडून वन विभागाच्या जमिनीवर गांजा या वनस्पतीची अवैधरित्या लागवड केल्याबाबत एक गोपनीय माहिती आम्हाला प्राप्त झाली होती. या गोपनीय माहितीच्या अनुषंगाने शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचं एक विशेष पथक गठीत करून आम्ही त्या ठिकाणी छापा कारवाई ज्यावेळेला केली त्यावेळेला एकलव्य पाडा या ठिकाणी इसम नामे गब्बरसिंग पावरा आणि डोंगरसिंग पावरा यांच्या शेतामध्ये आम्हाला सुमारे 500 पेक्षा जास्त गांजाची हिरवी झाडं ही लागवड केलेली मिळून आली. साधारणतः तूर आणि कपाशी या पिकांच्या आडोशाला सदरची ही लागवड केल्याचं दिसून आलं. या ठिकाणी आम्ही या दोघंही इस्मांवरती NDPS कायद्याच्या कलम 20-22 अन्वये कारवाई केलेली आहे. या संबंधाने शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे PSI वारे हे पुढची कारवाई करतायत, पुढील तपास करतायत.
ही कारवाई आमचे धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री चिन्मय पंडित सर, तसंच अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्चाव सर आणि उपविभागीय पोलीस अधीक्षक श्री अनिल माने सर यांच्या मार्गदर्शनामध्ये शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे PSI वारे तेरनार, तसंच पोलीस हेड कॉन्स्टेबल फुलपगारे, पोलीस नाईक संजय जाधव, पोलीस कॉन्स्टेबल योगेश दाभाडे, योगेश मोरे या पथकाने केली आहे. धुळे शहराजवळील लईन टोल नाक्याजवळ औद्योगिक वसाहत परिसरात झालेल्या राहुल मिंटच्या निर्गुण खून प्रकरणी संशयित आरोपींवर मोका कायद्याअंतर्गत कारवाई झाली असून 20 पैकी 5 संशयितांना पोलीस कोठडीत ठोठावण्यात आली आहे. धुळे शहराजवळ लईन टोल नाक्याजवळ औद्योगिक वसाहत परिसरात सुमारे 3 महिन्यापूर्वी सशस्त्र हल्ला करून भरदिवसा मोहाडी उपनगरातील राहुल मिंड या तरुणाचा खून झाला होता. या प्रकरणात संशयितांना मोका लावण्यात आला. धुळे न्यायालयात मोका न्यायालय सुरू केल्यानंतर या खून प्रकरणाच्या रूपाने शनिवारी पहिल्याच खटल्याचे कामकाज होऊन संशयित 20 जणांपैकी 5 आरोपींना पुन्हा पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. सशस्त्र हल्ल्यातून 18 जुलैला खून झालेल्या राहुल मिंड प्रकरणात 2 दिवसापूर्वीच मोक्याचे एक वाढीव कलम लावले आहे. त्यामुळे सदर गुन्ह्याचा तपास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार होणार आहे. धुळे व साक्रीचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे यांच्याकडे तपास आहे. शनिवारी धुळ्यातील मोका न्यायालयात याबाबत न्यायमूर्ती HR उगले यांच्या समक्ष कामकाज झाले. त्यासाठी संशयितांना सकाळी 11:30 वाजेच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात न्यायालयात आणले. त्यानंतर मोका न्यायालयाचे अतिरिक्त सरकारी वकील पराग पाटील यांनी बाजू मांडली. त्यानंतर कारागृहात असलेल्या 20 संशयितांपैकी 5 जणांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली, तर उर्वरित 15 संशयितांच्या न्यायालयीन कोठडीत 45 दिवसांनी वाढ झाली आहे. या व्यतिरिक्त 4 संशयित अल्पवयीन आहेत. धनगर समाज युवा मल्हार सेनेचे संस्थापक अध्यक्ष मनोज श्रीराम यांच्या धुळे जिल्हा दौऱ्यानिमित्त शहरातील चित्तोड रोड, साक्री रोड तसेच पारोळा रोड येथे युवा मल्हार सेनेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. धनगर समाज युवा मल्हार सेनेचे संस्थापक अध्यक्ष मनोज श्रीराम यांच्या धुळे जिल्हा दौऱ्यानिमित्त शहरात 3 ठिकाणी युवा मल्हार सेना शाखेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. शहरातील चितोड रोड, साक्री रोड तसेच पारोळा रोड येथे युवा मल्हार सेनेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी राजकारण्यांनी राजकारण न करता वंचित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी लढा उभारावा अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. या प्रसंगी गोपाल माने, प्रकाश सोनवणे, विनोद खेमनार, शिरीष धनगर, दीपक चोरमले, भारत शिंदे, अनिल खेमनार, चंद्रकांता मासुळे, अलका मासुळे, प्रकाश मनोरे, नामदेव चोपडे, भालचंद्र धनगर, पप्पू थोरात आदी उपस्थित होते. आज या दौऱ्याचं मुख्य कारण म्हणजे राजकारण, जे धनगर आरक्षण आहे, आरक्षण मुद्द्यावर जे राजकारण होतंय ते राजकारण न होऊन देण्यासाठी आम्ही सामाजिक संघटनेच्या माध्यमातून एक मोठा लढा उभा करत आहोत. ज्या माध्यमातून जे राजकारण करतात लोक फक्त आरक्षण मुद्दा घेतात आणि त्याच्यावर राजकारण करतात लोक. त्यांना आरक्षणाचं देणं घेणं नाही, राजकारणी लोकांना काहीच नाही. त्यासाठी आम्ही सामाजिक संघटनेच्या माध्यमातून एक मोठा लढा उभारून रस्त्यावर उभा राहून रस्ता आडवाडू करून आम्ही कोण्याही मार्गाने आमचं आरक्षण आम्ही मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमची संघटनेसोबत बाकी ज्या संघटना सोबत येतील त्यांना सोबत घेऊन आम्ही महाराष्ट्रभर पूर्ण लढा तीव्र करणार आहोत. यानंतर जे राजकीय क्षेत्रात लोक आहेत त्यांना कळकळीची विनंती आहे की बाबा हो, इथून पुढं धनगर समाजाचा मुद्दा, जातीचा आरक्षण मुद्दा घेऊन लढू नका. न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करा. नुसता पोकळ भाषा तुमची दाखवू नका आम्हाला की आता बास करा, ती राजकारण करायचं बास करा. फक्त आता आरक्षण कसं मिळून त्याकडे लक्ष द्या, एवढीच माझी विनंती आहे. जय मला. आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर आम्ही धुळे जिल्ह्यामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये शाखेचं नियोजन करण्यात आलं होतं. त्याबद्दल आज धुळे जिल्ह्याच्या वतीने 3 शाखेचे नियोजन केलं. त्याबद्दल धुळे जिल्हा सर्व पदाधिकारी बांधवाचे, समाज बांधवाचे आभार मानतो. धुळे येथील फाईट ग्रुपतर्फे अपंग पूर्ण विकास संस्थेच्या दिव्यांग बांधवांना 1 महिना पुरेल एवढ्या किराणा मालाच्या किट वाटपाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात संपन्न झाला. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अपंग पूर्ण विकास संस्थेच्या दिव्यांग बांधवांवर उपासमारीची वेळ आल्याने त्यांना मदतीचा हात म्हणून फाईट ग्रुपतर्फे 1 महिना पुरेल एवढ्या किराणा किटचे वाटप करण्यात आले. कोरोना महामारीमुळे सर्वच व्यवहार ठप्प झाल्याने त्याची झळ सर्वसामान्यांबरोबरच गरीब व हातमजूर यांनाही सोसावी लागली होती.
त्याचप्रमाणे अपंग बांधवांवरही यामुळे उपासमारीची वेळ आली होती. म्हणून अपंग पूर्ण विकास संस्थेतर्फे फाईड ग्रुपचे नाना साळवे यांना मदतीबाबत विनंती करण्यात आली होती. त्या आधारे दिव्यांग बांधवांना फाईड ग्रुपतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात 1 महिना पुरेल एवढ्या 22 वस्तूंच्या किराणा किटचे वाटप करण्यात आले. यावेळी नाना साळवे, रामचंद्र हिरे, मनोज वाडिले, वाल्मिक हरळ, कुणाल पवार, बंटी जोशी, संजय सरट, विकास पगार आदी उपस्थित होते. मित्रांनो, या वर्षी आपल्या समाजामध्ये जे दुर्बल घटक आहे, कोरोना महामारीमुळे त्या घटकावर, अंध घटकावर विशेषतः खूप परिणाम झाला आहे. त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे साधन नव्हते, त्यांच्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आणि म्हणून आम्ही एका कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं, किराणा माल वाटपाचं. आणि त्या संदर्भात आदरणीय नानाभाऊ साळवे, जे फाईट क्लबचे आपल्या धुळे शहराचे अध्यक्ष आहेत, त्यांना आम्ही माझा पर्सनल अनुभव सांगतो की पहिल्यांदा त्यांना भेटायला गेलो. भेटल्यानंतर भाऊ अक्षरशः हात जोडून आम्हाला म्हणाले की दादा, तुम्ही खूप दिवसांनंतर आले यावेळी. तर हे ऐकून आमच्या मनात एक जोश निर्माण झाला आणि त्यावेळी आम्हाला वाटलं की कार्यक्रम आमचा 100% सक्सेस होणार. आणि मला सार्थ अभिमान वाटतो की मी धुळे शहरात राहतो आणि ज्या धुळे शहरात नानाभाऊ साळवेंसारखे व्यक्ती राहतात, जे अंध बांधवांच्या समस्या जाणून घेतात. त्यांच्या वतीने आमच्या अंध बांधवांना, जवळपास 50 अंध बांधवांना आम्ही किराण्याचे किट प्रोव्हाइड केले. जिरं राईपासून तर काजू बदाम पर्यंत 22 प्रकारचे आयटम या किराणा मालमध्ये आहेत. 1 महिना पुरेल असं किराण्याचं किट आम्ही शहरातल्या आणि ग्रामीण भागातल्या विशेषतः 50 अंध बांधवांना आम्ही हे किराण्याचे किट प्रोव्हाइड केले आहेत. आणि आम्हाला नानाभाऊंचे सोबत प्रल्हाद निलेश कापडणीकर सरांचे पण योगदान, त्याच्यानंतर परागायरे सरांचे पण योगदान, आमच्या राम मेडिकलचे किरण भाऊ यांचेही योगदान आमच्या या उपक्रमासाठी लाभले. म्हणून विशेषतः भाऊंचे खूप आभार मानतो. पुन्हा एकदा पाहूया ठळक घडामोडी. कंटेनरमधून होणारी गोवंशाची तस्करी सोनगीर पोलिसांनी रोखली. 56 गोवंशांना दिले जीवनदान. निमगू येथील घरातून अचानक बेपत्ता झालेल्या 2 वर्षीय चिमुकलीचा मृतदेह विहिरीत पाण्यात तरंगताना आढळला. एकलव्यपाडा शिवारात छापा टाकून शिरपूर तालुका पोलिसांनी अवैधरित्या गांजा वनस्पतीची लागवड आणली उघडकीस. 2 जण ताब्यात. राहुल मिंटच्या निर्गुण खून प्रकरणी मोका न्यायालयात 20 पैकी 5 संशयितांना पुन्हा पोलीस कोठडी. युवा मल्हार सेनेच्या चिदोड रोड, साक्री रोड तसेच पारोळ रोड आदी 3 ठिकाणी फलकांचे अनावरण. आणि अपंग पूर्ण विकास संस्थेच्या दिव्यांग बांधवांना किराणा किटचे वाटप. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.